नमस्कार मंडळी। तर आज मी तुमच्यासोबत अशी रेसिपी शेअर करणार आहे ती सर्वांनाच खूप आवडते, ती म्हणजे आपला कोळंबीचा भात। कोळंबीचा भात बनवण्यासाठी इथे कढई तापायला ठेवली होती। कढईमध्ये आता तेल टाकून घेतलं आहे। तेल टाकल्यानंतर इथे काही खडे मसाले, कढीपत्ता आणि उभा चिरलेला कांदा या ठिकाणी मी टाकलेला आहे। तर कढीपत्त्याच्या ऐवजी तुम्ही तेजपत्ता देखील वापरू शकता, छान चव येते त्याने। तर आता कांदा मस्त आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत असा छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर याच्यामध्ये आता एक टोमॅटो मी या ठिकाणी टाकलेला आहे। तर कांदा, टोमॅटो आणि हे जे काही मसाले आहेत या ठिकाणी मी आता परतून घेते। तर आता एक वाटण केलेलं आहे। या वाटणामध्ये मी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि थोडासा पुदिना या ठिकाणी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। तर आता छान ही पेस्ट जी आहे आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये काही मसाले आपण या ठिकाणी टाकून घेऊयात। 1 चमचा हळद आणि थोडंसं लाल तिखट। लाल तिखट या ठिकाणी म्हणजे कांदा लसूण मसाला मी या ठिकाणी वापरलेला आहे। तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। आणि रंग येण्यासाठी इथे काश्मीरी पावडर मी या ठिकाणी 1 चमचा टाकलेली आहे। आता एकजीव मस्त छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे। आता चवीपुरतं मीठ टाकून मस्त पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आता इथे कोळंबी मी स्वच्छ धुवून घेतली होती। थोडीशी हळद या ठिकाणी कोळंबीला लावली होती मी। कोळंबी 1-2 मिनिटं परतून घेतल्यानंतर एक अर्धा ग्लास आपल्याला या ठिकाणी पाणी टाकायचं आहे कोळंबी शिजण्यासाठी। हे बघा, आता पाणी टाकल्यानंतर 1-2 मिनिटं आपल्याला ही कोळंबी छान अशी वाफेवरती शिजवून घ्यायची आहे। झाकण लावूयात। आता या ठिकाणी बघू शकता 1-2 मिनिटानंतर कोळंबीला सुद्धा पाणी सुटलेलं आहे आणि मस्त असं ओलसरच पाहिजे थोडीशी। आता या ठिकाणी इथे शिजवलेला भात मी या ठिकाणी वापरणार आहे। हे बघा, घरचंच तांदूळ आहे, म्हणजे आपलं कोलम राईस मी या ठिकाणी वापरलेला आहे। जर तुमच्याकडे पुलाव राईस असेल, बिर्याणी राईस असेल तो देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। पण खरंच ह्या भाताने, आपला घरगुती भाताने या भाताला खूप छान अशी चव येते। आता मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व। हे बघा, परतून घेतल्यानंतर आता या ठिकाणी मी झाकण लावते आणि हा जो भात आहे एक 5 ते 10 मिनिटं फक्त आपल्याला मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे। तर बघू शकता आता इथे झाकण लावलं आहे। आता झाकण लावल्यानंतर एक 10 मिनिटं आपल्याला मस्त हा भात वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, खूप छान असा कोळंबीचा भात हा तयार झालेला आहे। मस्त सुटसुटीत असा भात होतो हा। हे बघा, मस्त छान झालेला आहे आणि सुगंध तर खूप भारी यायला लागलाय। आता याच्यामध्ये मी टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर नक्की टाका बरं का, कारण खूप छान चव येते कोथिंबीरने सुद्धा। आणि आता हा जो कोळंबीचा भात पूर्णपणे तयार झालेला आहे, मी गॅस बंद करते। तुम्हाला जर ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जर चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। थँक्यू।